आता आंतरधर्मीय विवाह केला तर आईचा लग्नापूर्वीचा जो धर्म असेल तो अपत्याचा धर्म असणार आहे। राज्य सरकारनं तयार केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला अखेर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक लागू झाल्यामुळे कोणत्या बाबी बदलणार आहेत सांगतो, पण ते करा। या कायद्यानुसार राज्यात कोणत्याही व्यक्तीचं बळजबरीनं, धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणं हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे। जर एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेनं आपला धर्म बदलायचा असेल तर त्यासाठी या कायद्यात विशेष नियम तयार करण्यात आले। स्वेच्छेनं धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला 60 दिवस आधी सक्षम प्राधिकरणाकडे लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे। प्राधिकरणाकडून कायदेशीर पडताळणी आणि मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीला धर्मांतर करता येणार आहे। जर दोन वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तींमध्ये आंतरधर्मी विवाह झाला तर त्या दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा जो धर्म होता तोच धर्म लागू होणार आहे। राज्यात गेल्या काही काळापासून सक्तीच्या धर्मांतराच्या तक्रारी वाढल्या होत्या। या पार्श्वभूमीवर हा कायदा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। आता या कायद्यामुळे सक्तीने केले जाणारे आंतरधर्मीय विवाह रोखले जातील का, याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांना फॉलो करा।